दीपोत्सवाचा हेतू हा आहे की ज्या हुतात्म्यांनी वसईसाठी कार्य केलेलं आहे, वसईसाठी प्राणपणास लावलेलं आहे, त्यांच्या नमस्कार मंडळी, मी आहे भावेश जाधव. स्वागत करतो तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मंडळी, आता मी आहे वसई किल्ल्यामध्ये. तर हा वसईचा किल्ला चिमाजी अप्पा यांनी जिंकला होता. तर आपण आज त्याच किल्ल्यामध्ये आलेलो आहे. तर इथे रांगोळी स्पर्धा, किल्ला बनवण्याच्या स्पर्धा, अशा विविध स्पर्धा होत्या आणि त्यासोबत होता दीपोत्सव. तर हेच बघण्यासाठी आज आपण आलो आहे या वसईच्या किल्ल्यामध्ये. तर तुम्हाला मी पूर्ण दीपोत्सवाचा दाखवणार आहे. तर आता मी आहे हा वसईच्या किल्ल्यामध्ये आणि दीपोत्सव बघायला आता आपण जाऊया. वसईच्या किल्ल्यामध्ये चिमाजी अप्पांचं स्मारक आहे, त्याच्या बाहेर मी उभा आहे आणि इथे खूप मोठी अशी सुंदर रांगोळी काढलेली आहे. दीपोत्सवाचा हेतू हा आहे की ज्या हुतात्म्यांनी वसईसाठी कार्य केलेलं आहे, वसईसाठी प्राणपणास लावलेलं आहे, त्यांच्या स्थानामध्ये देखील दिवाळी झाली पाहिजे, त्यांचा देखील गौरव झाला पाहिजे. निश्चितच हे सगळे आकाशस्थ जे हुतात्मा आहेत ते आजचा दीपोत्सव पाहून इथे जमलेल्या सगळ्या आस्तिक, श्रद्धावान आणि राष्ट्रनिष्ठ भक्तांना आशीर्वाद देत असतील, यात मला तिळमात्र शंका नाही. आपलं हे स्वातंत्र्य आपण आणखीन उज्ज्वल बनवलं पाहिजे. स्वराज्याचं रूपांतर सुराज्यामध्ये केलं पाहिजे. हे ध्येय धरून प्रत्येकाने एक एक पणती प्रज्वलित करा. प्रत्येकाने सेल्फी घेताना हे लक्षात घ्या की त्या 21,000 हुतात्म्यांमुळे आज आपण सेल्फी घेऊ शकतो. त्या 21,000 हुतात्म्यांमुळे आपण मुक्तपणे इथे संचार करू शकत आहोत. तेव्हा या दीपोत्सवाला तुम्ही सर्वांनी कर्तव्य भावनेने उपस्थिती नोंदवली, याचं मला फार कौतुक वाटतं. मला असं वाटतं की जनतेचे जे प्रतिनिधी आहेत, ज्यांना आपण आमदार, खासदार, नगरसेवक, आणखीन काय महापौर वगैरे म्हणतो, त्यांनी देखील ह्या दीपोत्सवात कर्तव्य भावनेने उपस्थित राहिलं पाहिजे. कोणाच्या आमंत्रणाची वाट बघता कामा नये. जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी, जय वज्राई, जय वज्राई, जय शिवाजी. हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव. वसई किल्ल्यामध्ये असणारं हे नागेश्वरी देवीचं मंदिर आहे आणि इथे स्पर्धकांनी रांगोळी काढलेल्या आहेत. त्या रांगोळी बघायला आपण आलेलो आहे इथे.
छत्रपती शिवाजी महाराजांची रांगोळी काढलेली आहे आणि ही काढली आहे विनायक पाटील यांनी. सुंदर अशी रांगोळी काढलेली आहे. तर मंडळी आता दीप उत्सव सुद्धा संपलेला आहे. तर आम्ही आता इथून निघतो आहे आणि तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका.